दिवाळी म्हटलं की लगेच आपल्या डोळ्यांसमोर काय येतं तर फटाके, आकाशकंदील, दिवे, रांगोळ्या आणि फराळ. पण तुम्ही कधी विचार केलाय का की दिवाळीतच आपण दिवे का लावतो, अभ्यंगस्नान का करतो, लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच पैसे शुभ का मानले जातात? तुम्हाला काय वाटतं, हे सगळं आपण फक्त परंपरा म्हणून करतोय की यामागे एखादी सुंदर कथा दडली आहे? आज मी तुम्हाला दिवाळी मागची खरी गोष्ट सांगणार आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिवाळी का साजरी होते यामागे विविध कथा सांगितल्या जातात. सगळ्यात प्रसिद्ध कथा म्हणजे भगवान श्रीरामांचे अयोध्येला आगमन. भगवान श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून आणि रावणाचा वध करून जेव्हा अयोध्येत परतले, त्या दिवशी प्रजाजनांनी तेलाच्या दिव्यांनी संपूर्ण शहर प्रकाशमय केलं, म्हणून त्या दिवसापासून दीपावली साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. दुसरी कथा म्हणजे भगवान कृष्ण आणि नरकासूर वध. दिवाळीच्या आदल्या दिवशी भगवान कृष्णाने राक्षस नरकासुराचा वध केला आणि 16,000 स्त्रियांना मुक्त केलं. त्यामुळे हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान करणं शुभ मानलं जातं. तिसरी कथा म्हणजे देवी लक्ष्मीचा जन्म. समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी समुद्रातून प्रकट झाली असे म्हणतात. त्यामुळे लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. आणि चौथी कथा म्हणजे राजा विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक. राजा विक्रमादित्य हे प्राचीन भारतातील एक अत्यंत न्यायप्रिय, वीर आणि प्रजाहितदक्ष राजा होते. ते संपूर्ण भारतावर राज्य करणारे चक्रवर्ती सम्राट म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्थापन केलेले विक्रम संवत हे भारतीय कालमापन पद्धतीतील एक प्रसिद्ध वर्षमापन आहे. विक्रमादित्यांचा राज्याभिषेक याच दिवशी झाला आणि तो दिवस इतका मंगल मानला गेला की लोकांनी दिवे लावून आनंद साजरा केला. म्हणूनच दिवाळीला विक्रम संवत सुरू होण्याचा दिवस म्हटलं जातं. त्यामुळे दिवाळीला व्यापारी वर्ग जुन्या वह्यांची पूजा करून नवीन वह्या म्हणजेच लेखापुस्तकं सुरू करतात. त्यामुळे व्यापारी वर्गासाठी हा नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभ मानला जातो. म्हणून मित्रांनो, दिवाळी म्हणजे फक्त फटाके आणि फराळ नव्हे, तर हा सण अंधकारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगुलपणाचा विजय दर्शवणारा आहे.